आपल्यासोबत माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार आहेत. भाऊ, आज मीरा भाईंदरमध्ये मनसेला मोर्चाची परवानगी नाकारली होती आणि त्याच्यानंतर स्वतः मंत्री आपले एक प्रताप सरनाईक तिकडे गेले होते. नाही, असं आहे की परवानगी नाकारली हा पोलिसांचा, त्या ठिकाणी त्यांनी जे काही आकलन केलं असेल, परिस्थितीजन्य परिस्थिती लक्षात घेऊन त्यांनी काही निर्णय केले असेल, त्यावर आधारित तो निर्णय आहे. तो काही विधान भवनातून किंवा मंत्रालयातून होत नाही. पण व्यापाऱ्यांच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी दिली आणि मनसेच्या किंवा मराठी माणसाच्या मोर्चाला परवानगी नाकारली, हे कसं काय? नाही, जसं मी सांगितलं की पोलिसांना जर असं जाणवलं की या मोर्चातून काही अशा घटना घडतील, तर कदाचित पोलीस त्या गृह विभागाच्या, गुप्तचर विभागाच्या माहितीच्या आधारावर निर्णय करू शकतात. पण मग नंतर मंत्र्यांना अशी भूमिका का घ्यावी लागली? म्हणजे मला अटक करून दाखवा इथपर्यंत मंत्र्यांनी स्टेटमेंट केलं. नाही, मग त्याबद्दल ते प्रतिक्रिया देतील. त्याची प्रतिक्रिया मी कसं देईल? मंत्री महोदयांना तुम्ही विचारा की त्यांनीची भूमिका काय. मी फक्त तुम्हाला माहिती देतो आहे की पोलिसांवर ही जबाबदारी आहे की कोणतीही अघटित घटना होऊ नये, काहीतरी निरपराध लोकांना त्रास होऊ नये, आणि यासाठी जर त्यांना गुप्तचर विभाग किंवा इनपुट काही असेल, त्या आधारावर त्यांनी निर्णय करावी ही अपेक्षा आहे. उद्या काही कमी जास्त झालं तर मग आपण काय म्हणतो, अरे या इन्स्पेक्टरला सस्पेंड करा. तेव्हा ना पत्रकार त्यांच्या मदतीला जातात ना आमदार मदती. हो, पण व्यापाऱ्यांचा काही दबाव होता त्याच्यामुळे हा निर्णय घेतला असं ना, असं मी नाही सांगू शकणार. तर पोलिसांनी आकलन करून निर्णय करायचा. भाऊ, आज सरन्यायाधीशांचं भाषण झालं सगळ्या विषयावर आणि विरोधी पक्षांची अशी ओरड आहे की विरोधी पक्ष नेताच नाही आहे आमच्याकडे. नाही, विरोधी पक्ष नेता आणि सरन्यायाधीश महोदयांचा सत्कार याचा काही संबंधच नाही, दुरान्वय संबंध नाही. पण त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही असा मुद्दा मांडलेला आहे. सरन्यायाधीश महोदय हे भूमिपुत्र आहे, महाराष्ट्राचे आहे. त्यांच्या पिताश्रींनी लोकशाहीला विकसित करण्यासाठी योगदान दिलं याच या इमारतीमध्ये, आणि म्हणून आपण एक आपल्या महाराष्ट्राचा, आपल्या हक्काचा भूमिपुत्र म्हणून सत्कार केला. त्याचा विरोधी पक्ष नेत्याशी काय संबंध आहे? तर हे होते सुधीर मुनगंटीवार. विरोधी पक्षनेता निवडीचा सरन्यायाधीशांच्या सत्काराशी काही संबंध नाही असं त्यांनी स्पष्ट केले. कॅमेरा पर्सन शिवाजी काळेसह राजेश काळे, टॉप न्यूज मराठी, मुंबई. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. ₹1 भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त ₹32,999 पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.